आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पोखर्णी फाट्यावर 3 दुकानांचे शटर वाकून 2 लाखांचा मुद्देमाल लंपास. परभणी तालुक्यातील नरसिंह पोखर्णी फाटा येथे मंगळवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी 3 दुकानांचे शटर वाकून अंदाजे 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल व रोकड चोरून नेली. चोरीचा शोध लावू नये म्हणून चोरट्यांनी दुकानातील CCTV कॅमेरे फोडले. CCTV DVR ही सोबत नेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यातील ही दुसरी चोरीची घटना असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती व तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 14 जानेवारी बुधवार रोजी सकाळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक जायभाय, हवालदार विनोद मुडे, हवालदार अमोल डुबे व पोलीस शिपाई विलास भाऊरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच चोरीचा तपास वेगाने व्हावा यासाठी फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडून कडक उपाययोजना व रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. मंगळवार रात्री नरसिंह इलेक्ट्रॉनिक, साई मशिनरी, मनशिरी मेडिकल स्टोर या 3 दुकानावर चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. मानवत शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. मानवत शहरामधील मोकाट भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी युवा पॅन्थरचे अध्यक्ष रवी पंडित यांनी मुख्याधिकारी कोमल सावरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मानवत शहरात आठवडी बाजार परिसरासह संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जिंतूर शहरामध्ये लहान चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशी दुर्दैवी घटना मानवत शहरात होऊ नये यासाठी लवकरात लवकर भटक्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. त्याचबरोबर आठवडी बाजार रोडवर दिवस रात्री हजारो नागरिक ये जा करीत असतात. त्याच रोडच्या लगत 10 ते 12 दवाखाने, मेडिकल व नेताजी सुभाष विद्यालय व महाविद्यालयाला जाणारा मुख्य रस्ता असल्या कारणाने शेकडो शालेय विद्यार्थी ये जा करीत असतात आणि याच रोडवर कुत्र्यांचा मुक्त संचार पाहावयास मिळत असतो. मानवत शहरामधील व आठवडी बाजार रोडवरील मोकाट भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी युवा पॅन्थरचे रवी पंडित यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर नागसेन भदरगे, पप्पू गायकवाड, विनोद भाले, महिपाल भाले, हर्षवर्धन भदरगे, करण ब्रह्म राक्षे यांच्या स्वाक्षऱ्या आहे. सेलू पालिकेच्या उपाध्यक्षपदी साईराज बोराडे बिनविरोध. सेलू नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे साईराज मुकेश बोराडे यांची बिनविरोध निवड झाली. सेलू नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज दिनांक 14 जानेवारी बुधवार रोजी संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड हे विषय ठेवण्यात आले होते. त्यानुसार उपाध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पक्षाचे साईराज बोराडे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपकडून सेलू नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी विनोदभाऊ बोराडे, अशोक नाना काकडे यांची तर काँग्रेस पक्षातर्फे हेमंतराव आडळकर यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत तर सचिव म्हणून मुख्याधिकारी तुकाराम कदम यांची उपस्थिती होती. उपाध्यक्षसह स्वीकृत सदस्यांची निवड झाल्यानंतर नगरपालिका आणि परिसरात डीजेच्या तालवर एका जल्लोष व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर भाजपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून एका जल्लोष साजरा करण्यात आला. तर माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने साईबाबा बँक परिसरात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. मानवत जिल्हा परिषद उर्दू शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न. मानवत शहरातील बांगड प्लॉट येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा
शाखा क्रमांक 1 येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक मोहम्मद बिलाल बागबान, आनंद भदरगे व समाजसेवक असलम बिंदार यांच्या हस्ते करण्यात आले। विज्ञान प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका जरीना आफरीन व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक कुरैशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक, पर्यावरणपूरक व समाज उपयोगी प्रकल्पांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हाफिज लतीफ बागबान, नगरसेवक मोहम्मद बिलाल बागबान, समाजसेवक आनंद भदरगे, समाजसेवक शेख नईम, मोहम्मद मुश्ताक, असलम बेलदार, हबीब भडके, सय्यद महफूज, अब्दुल वाहिद, शेख सिद्दीकसह आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून विज्ञान शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एतेसार अहमद अन्सारी, मोहम्मद रिजवानुद्दीन, मोहम्मद बदरुद्दीन, जरीना जलाल, नसरी निखत, इशरत फातेमा यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले। या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। हेमंतराव अडळकर यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार। सेलू शहरातील साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव अडळकर यांची सेलू नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल बँकेच्या मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर राणा मुडावेकर, संचालक दत्तराव आंधळे, प्रताप सेठ, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, उद्योजक विलास पौड, व्यवस्थापक एकनाथ पौड, निसार पठाण, अविनाश अडळकर, सुनील बोडखे, नितीन अडळकर, सुमित अडळकर, गजानन झुटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। गंगाखेड नगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना साडीचे वाटप। मकर संक्रांतीचे औचित्य साधून नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक यांच्या हस्ते नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता कर्मचारी महिला यांना साडी सोडीचे वाटप करण्यात आले। गंगाखेड शहरातील नगरपालिका उपनगराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या सत्यपाल साळवे यांनी पदभार स्वीकारत सर्वच नगरपालिका कर्मचारी यांना मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ दिले। यावेळी नगरसेवक तथा गटनेते ॲडव्होकेट सय्यद अकबर, नागनाथ कासले, इंतेसार सिद्दीकी, सय्यद चांद, सुमित कामत यांची उपस्थिती होती। राजीव गांधीनगर भागातील मस्जिद परिसरात घाण पाणीचे साम्राज्य। सेलू शहरातील राजीव गांधीनगर भागातील मस्जिद इश्तियाक परिसरात नालीचे घाण पाणीचे साम्राज्य पसरत असल्याने मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी ये जा करणाऱ्या मुस्लिम समाजातील भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व मस्जिद परिसराची पवित्रता भंग होत आहे। या प्रकरणी राजीव गांधीनगर येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना मस्जिद परिसरातील नालीचे बांधकाम करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर नालीचे बांधकाम करण्यात आले नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सेलू नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा लालू खान पठाण, शेख रफीक भाई उर्फ खन्ना, शेख मुख्तार, पठाण अरबाज, सय्यद शहादत, सय्यद जमीर, शेख जावेद, शेख तौफीक, शेख अरबाज, शेख साजिद, शेख समीर, सय्यद समीर यांच्यासह राजीव गांधीनगर भागातील मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत।